यानंतर आपण पुरस्कारांना सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिला पुरस्कार आहे सामाजिक संस्था टच. मला असं वाटतं की सर्वार्थाने टच म्हणजे मनाला, हृदयाला आणि समाजाला खऱ्या अर्थाने टच करणारी ही संस्था. मी थोडक्यात ओळख करून देते या संस्थेची. 1993 पासून ही संस्था कार्यरत आहे. दुर्गम भागातील आदिवासी मुलं, ग्रामीण मुलं आणि शहरातील बकाल वस्तीतील निराधार आणि उपेक्षित मुलांना आर्थिक अभावामुळे शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत, तर ह्या शिक्षणाच्या संधी देण्याचं काम ही संस्था करत असते. मिडास टच शिक्षण पालकत्व हे तिहेरी पालकत्व आहे. म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता, मुलांचं पालकत्व घेऊ शकता आणि शैक्षणिक पालकत्व देखील घेऊ शकता. सांगायला अतिशय आनंद होतो की 19 जिल्हे आणि बेळगाव व पुरुलिया येथील 400 मुलांना या प्रकल्पाद्वारे दरवर्षी शैक्षणिक मदत केली जाते. अनेक उपक्रम आहेत, त्यात एक आहे ब्रिज स्कूल म्हणजे फिरती अनौपचारिक शिक्षण शाळा. या फिरत्या शाळेमध्ये बसमध्ये गोष्टी, गाणी अशी अनेक उपक्रम केले जातात. बालग्राम टच बालग्राम हे पुढचं त्यांचं विस्तारित रूप आहे. तिथे या मुलांना घेतलं जातं. पुस्तक पेढी म्हणून एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम टच ही संस्था राबवते की मुलांना शैक्षणिक पुस्तकांचा अभाव पडू नये यासाठी. आशा सदन म्हणजे बेघर मुलं जी 18 वर्षाच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी हे आशा सदन काम करतं. आणि हीलिंग टच म्हणजे मानसिक काही आजार असो किंवा शारीरिक आजार असो त्या सगळ्याला हील करणारा हीलिंग टच ही संस्था देत असते. तसंच युवा आणि महिलांसाठी देखील संस्था कार्यरत आहे. आपण त्यांचे काही स्लाइड्स बघतोय, काही व्हिडिओज आपल्याला दिसत आहेत. तर अशी ही टच ही संस्था, या टच या संस्थेच्या डॉक्टर दाक्षियाणी मेनन आज आपल्या बरोबर आहेत आणि 2 मुलंही त्या संस्थेतली आपल्या बरोबर आहेत. मी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांना विनंती करते की या वर्षीचा राजहंस पुरस्कार डॉक्टर दाक्षियाणी मेनन यांनी स्वीकारावा. डॉक्टर दाक्षियाणी मेनन टच या संस्थेतर्फे राजहंस प्रतिष्ठानचा हा पुरस्कार स्वीकारतायत. वा, अतिशय कृतार्थतेचा असा हा क्षण. मनपूर्वक धन्यवाद. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना रोजच्या रोज एक नवी आशेची ज्योत लावणं हे काम ही संस्था करत असते. आणि म्हणूनच पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज आणि सोबत राजहंसी शुभेच्छा. मी विनंती करते की डॉक्टर मेनन यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर दाक्षियाणी मेनन टच संस्थेतर्फे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व लोकांचं मी मनपूर्वक स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये. ऑलरेडी तुम्ही आलेलाच होता, खूप वेळ झालेला आहे. राजहंस प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार मिळाला आहे आमच्यासाठी, म्हणजे टच ही संस्था. तर ही टच संस्था काय आहे? टच म्हणजे टर्निंग ऑपॉर्च्युनिटीज अँड अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प. तर जी निराधार मुलं आहेत, भले ते रस्त्यावर असो की ग्रामीण भागात असो किंवा आदिवासी पाड्यातले असो, त्या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे आमच्या संस्थेचं कार्य आहे. सुरुवातीला जसं मॅडमनी सांगितलं, ब्रिज स्कूल किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे बालविकास केंद्र याच्यामार्फत मुलांना अनौपचारिक मेथड्सनी
शिक्षणाकडे नेण्यात येते. त्यांना गाणी वगैरे असं जे काही नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स आहे त्या मेथड्सनी शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या पालकांचाही समुपदेशन करून त्यांना शाळेत आम्ही भरती करतो. जी मुलं घरी राहून शाळेत जाऊ शकत नाही अशा मुलांसाठी आमचा बालग्राम आहे. हे बालग्राम आहे कसारा येथे, विहीगाव नावाचं आहे आणि तिथे सदन आहेत, मुलामुलींसाठी वेगवेगळे आहेत. तिथे आमचे सोशल वर्कर, टीचर, आई हे सर्व मुलांना फक्त शिक्षणच नाही तरी मूल्य शिक्षण आणि इतर प्रकारचे स्पोर्ट्स एज्युकेशन अशा विभिन्न त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करतात. ही मुलं जेव्हा 10वी पास होतात तेव्हा त्याच्यापुढे ही आमचे सोशल वर्कर्स त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. जी मुलं 18 वर्षापेक्षा मोठी आहेत, मेल ऑर्फन्स जे आहेत त्यांना राहण्यासाठी स्पेशल सेंटर्स नाही आहे, त्यामुळे गोराई येथे आम्ही आशा सदन आहे. तिथे त्या मुलांना अर्न वाईल यू लर्न म्हणजे ते शिकतात पण आणि त्याचबरोबर छोटे मोठे ते नोकरी पण करतात आणि ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करता येतं. त्याचबरोबर बुक बँक आहे. मुलांना शिक्षणाकरिता जे काही पुस्तकं लागतात ते या बुक बँक्सद्वारे दिले जातात. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं मिडॅस टचमध्ये तिहेरी पालकत्व आहे. मुलांचे स्वतःचे पालक तर आहेतच, ते आहेत पहिले पालक, सेकंड आहे टच आणि तिसरे आहेत आमचे एज्युकेशनल स्पॉन्सर्स जे ॲन्युअल आणि परमनंट स्पॉन्सरशिप मार्फत त्या मुलांना सपोर्ट करतात, त्यांचं एज्युकेशन सपोर्ट करतात. पैशाच्या अभावाने कोणाचंही शिक्षण राहू नये, स्कूलमधनं ड्रॉपआउट होऊ नये यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. सर्वात महत्त्वाचं हे आहे की ज्या मुलांना ह्याचबरोबर आम्ही मुलांना वोकेशनल ट्रेनिंग किंवा मेंटरिंगसुद्धा करतो. आणि जे समाजातले मुलं आहेत की ज्यांचं शिक्षण झालेलं नाही यांच्यासाठी यूथ एम्पॉवरमेंट आणि त्यांच्या आई किंवा घरातल्या ज्या स्त्री आहेत त्यांना विमेन एम्पॉवरमेंटसाठी आम्ही स्टिचिंग वगैरे असं शिकवतो. तर आमचे सर्व प्रकल्प सदा तुमचे स्वागत करतील. आपण कोणीही आमच्या कोणत्याही प्रकल्प विजिट करू शकता. प्लीज विजिट टच टू फील द टच. आपण सर्वांनी आम्हाला जो हे केलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. राजहंस पुरस्कार सोहळ्याचा वतीने सुहास कबरे सर यांनी आम्हाला पुरस्कार दिला, याबद्दल मी आभारी आहे आणि टच संस्था आपली सदैव ऋणी राहणार. थँक्यू. थँक्यू सो मच डॉक्टर मेनन. आणि खरोखरच मला असं वाटतं की आत्ता हे सगळे जे पुरस्कार्थी आहेत त्यांचं काम हे अक्षरशः आभाळा एवढं आहे. आणि मला असं वाटतं की मी फक्त त्या आभाळातल्या एका छोट्याशा तुकड्याची ओळख करून देते वेळेअभावी.